चर्च बघितल्यानंतर आता फोंटिनियस नावाची एक जागा आहे जिथे की जेवढे इमारती आहेत सगळं कलर रंगबिरंगी करून ठेवलेत, निळ्या पिवळ्या काळ्या अशा प्रकारचे. मागं चर्च गेलं आणि चर्चपासूनच एक 400 मीटरवर ते फोंटिनियस प्रकारची लाईन आहे, एरिया आहे, तिथं झालं आलं आता. आणि जर तुम्ही येत असाल समजा तर स्कूटीची गरज नाही पणजीमध्ये, कारण जे आसपासच सगळ्या जागा आहेत. फक्त मिरामेर बीच आहे आणि त्यानंतर अजून एक पलीकडं ओला का काहीतरी असं बीच आहे. ते बीच बघण्यासाठी जर तुम्हाला जायचं असलं तरच स्कूटीची गरज आहे, नाहीतर मग त्याची गरजच नाही. इथं आसपास जर जागा फिरायची असेल त्याची गरज नाही, स्कूटीची याची अजिबात गरज नाही. आता तिकडं आलो मी फोंटिनियसमध्ये, जी जवळपास 500 मीटरमध्येच जवळ आहे. आणि बघा आता कलरचे घरं आहे ते चालू झाले. आणि जेवढं तुम्ही गोव्यामध्ये बघितले ना हे कलरची, बघा काय म्हणतात त्याला, कवडे काय म्हणतात, महाराष्ट्रामध्ये कवडे म्हणतात का, अशा प्रकारचे स्लोप केले आहेत, म्हणजे घसरगुंडी टाईप, ज्यामुळे पाणी वरून पडलं ना तर पूर्ण खाली येते. आता हे थोडंसं जुनं गुण आहे घर आहे बघा, वरी हे झाडं पण लावले तर, छोटे छोटे झाडं पण आले तर. आणि अशा प्रकारचं पूर्ण बांधकाम असं असते गोव्यामध्ये. तर मी काय म्हणलं आलो, सगळे कलरचे घर आहेत ते चालू झाले आहेत. म्हणजे पूर्ण जेवढे आसपासचे जेवढे इथे राहणारच आहेत, काही जण हॉटेलमध्ये लीजवर घेतलेले आहेत, पण किरायानं घेतलेले आहेत हॉटेल. आणि काही जण इथं प्रॉपर राहतात जे की इथले रहिवासी आहेत, त्यांनी पण स्वतःच्या घराला कलर दिले, किंवा आसपासचे सगळे घरांनी स्वतःला कलर दिले सगळ्यांना. एकदम भारी वाटायला लागले. तुम्ही येऊ शकता इथं. आणि टू व्हीलर थोडंसं बाहेर लावा, मेन रोड पैसे लावा. मधामध्ये तुम्हाला टू व्हीलर लावू दे नाही. आता हा रस्त्याला थोडी ना टू व्हीलर लावलेत, सगळे टू व्हीलर 4 व्हीलर तिकडं बाहेरच्या साईडला लावलेत. ही बाहेरची साईड आहे जिथे की कलर दिलेला नाही. तर फक्त एक स्ट्रीट, एक दोन तीन स्ट्रीट आहेत, म्हणजे रस्ते आहेत जे आहे एकूण एकात मला आसपास जातात ज्यांना कलर दिलेले आहेत. आणि सगळेजण फोटो काढायला लागलेत. एकदम चांगलं वाटतं, तुम्ही येऊ शकता आता. आणि हे कलर आपल्यासाठी एकदम नॉर्मलच आहे, फक्त घराला थोडंसं डार्क म्हणजे भडक कलर दे, बाकी सगळं तर सेमच आहे. आता या चौकामध्ये आलं फोंटिनियसच्या. प्रत्येक त्या गल्लीतून एकदा घुसायचं. त्यानंतर ही अशी एक गल्ली आहे आणि त्यानंतर हिकडल्या बी गल्लीतला तुम्ही घुसू शकता. चांगलं दिसायला लागले तसं बघायला गेलं तर. एक वेळ येऊ शकता तुम्ही. फॉरेनर पण तुम्हाला दिसते नाही इथं, कारण थोडंसं फेमस आहे वॉकिंगसाठी. स्कूटी बिटी घेऊन येतात, स्कूटी लावली तरी तिकडं तशा बाहेरच्या आउटसाईडला लावायची, असं मधात लावू देत नाही स्कूटी. आणि ती एक गली आहे, पुन्हा ही एक गली. तर प्रत्येक गलीमध्ये तुम्हाला थोडं फिरतो नेमकी गली कशी आहे. आता तिकडल्या गलीला मी जाऊन आलो तर तिकडं काही एवढं विशेष नाही वाटलं, पण हे घरात सांगतो तुम्हाला कसं कलर पूर्ण फोकस दिला आहे का नाही, पूर्ण ब्राईट दिलं आहे. आणि रेस्टॉरंट आहे वाटतं ते दिलेलं आहे बघा. रेस्टॉरंट पूर्ण आकर्षण करण्यासाठी एकदम भारी बनवलेलं आहे. आणि इथे एक घर आहे बघा, घराला कसं सगळा शेंद्रा कलर दिला आहे, म्हणजे ऑरेंज कलर दिला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सगळीकडे तुम्हाला बघायला भेटेल राजवाडे टाईपची कशी असते, वरी लाकडाचं बनलेलं आहे, खाली पण लाकडाचं बनलेलं आहे. आणि ती आजी बघा वर राहिले, हे पूर्णपणे स्वतःच्या असून त्यांचा त्यावाच कलर दिला आहे. पण सगळे स्वतः किरायदार आहेत, ते किरायदार म्हणजे मालकच आहेत. आणि सगळ्या कलरला तसं दिलं. आता ह्या बीचमध्ये मला तेच वाटायला, घर आहे त्याची एंट्रन्स समोरून आहे, एंट्री समोरून असेल आणि बाहेर ही पाठीमागली साईड असेल. बहुतेक सगळ्या घराची बहुतेक पाठीमागली साईड आहे. समोरची एंट्री पलीकडल्या जी पलीकडे मेन हे आहे साईड आहे, डोर आहे, तिकडे आहे वाटतं. तर ठीक आहे, चांगलं दिसायला लागले, कलर दिले तर. आता ह्या घराला बघा कसलं दिसायला. पुन्हा एकदा पण राजवाडा टाईपचीच फिलिंग यायला लागली. गॅलरी काढल्यात फक्त थोडंसं गॅलरीची म्हणजे हे केलेली आहे, फील देण्यासाठी थोडीशी गॅलरी बाहेर काढल्यात, पण गॅलरी नाही. चलता फोंटिनियसमधून असं जाऊ लागलो मी. समोर एक चर्च दिसायला लागली आहे का. प्रत्येक ह्याच्यामध्ये गलीमध्ये एक चर्च आहे आणि इथे एक चर्च आहे. आणि चर्चच्या इथं लिहिलं बघा, फोटोग्राफी बँडर विथ बॅक. म्हणजे कुणाला अजिबात आवडत नाही फोटो त्यांच्या घराला काढण्यासाठी. तर झाडं लावलेले आहेत आणि झाडाच्या मधामध्ये जाऊन अजिबात फोटो काढू नका, असं क्लिअर लिहिलं आहे बघा आहे का. इथं लिहिलं आहे. त्यानंतर तिथं बोर्ड लावला आहे, झाडाला 4 वेळा टांगले. तर काही जणांची प्रायव्हसी मॅटर करते, तर तुम्ही जाऊ नका. जिथं बॅन लिहिले ना तिथं जाऊ नका, कारण
इथल्या लोकांनी त्यांच्यासाठीच केलेलं आहे ते, की कुणाला आवडत नाही, कुणाला आवडतं आहे. कलर दिलेत काही जणांनी. तर ज्यांच्या ह्याच्यावर लिहिले तुम्ही अजिबात फोटो काढू नका तिथं. आणि हेच समोर अजून एक चर्च आलं आहे. चर्चवरील क्रॉस बे सुंदर दिसायला लागले. व्हाईट कलरची जी चर्च आहे खूप सुंदर दिसते. आर्किटेक्टच तसं असते. आणि इथं पण तेच लिहिलं आहे का. तर काढू नका तुम्ही अजिबात फोटो काढू नका. जिथं एवढे मोठे मोठे साईन लिहिलेत की नो पार्किंग नो फोटोग्राफी, तर काढू नका अजिबात. आणि हे चर्च बस अजून एक गल्लीमध्ये जाऊया. प्रत्येक गल्लीतून गल्लीत फिरायला लागली. आता तिकडून एक गल्ली यायला लागली. मी मग पाठीमागल्या इकडल्या गल्लीतून आलतो आणि इकडून एक गल्ली यायला लागली. त्याच्यानंतर इकडे एक गल्ली जायला लागली. इथं झाडावर फुलं कशी लावली भारी बघा. असे एकदम मोठ्याला घरावरच आलेत काही. आणि ती तिथे बघा पूर्ण भारी दिसायला लागली. तर रस्त्याने चालता चालता या गल्लीतून समोर येऊ लागलो आणि मला एवढ्या घरामधून एकच चांगलं घर वाटलं पूर्ण. हे घर एकदम भारी दिसायला लागले आहे का. पूर्ण भारी. समोर फुलं लावले तर नो पार्किंग लिहिले इन फ्रंट ऑफ गेट, म्हणजे गेटच्या पुढे पण झाड बिडं लावले. त्या गल्लीतून तुम्हाला वरी पण जाता येते. आणि हे जे घर आहे ते एकदम सुंदर वाटलं मला. एवढ्या सगळ्या घरामध्ये कलर दिलेले सगळे घराला एकदम भडक भडक कलर दिले. त्या डिम नाही एकदम भडक भडक कलर दिले. मी एकदम भारी वाटायला लागले. तर इथं झाले आपले पेंटनची दयन, म्हणजे जे कलरवाले सगळे घरं होते त्याची एंडिंग संपलेली. इथं फुगे लावलेले इथं लाईटिंगवाले. संध्याकाळी लाईट लागल्यास अजून भारी दिसन कलर आहे इथं. पण संध्याकाळी भारी दिसणारच आहे. पण आता आपण मेन रोडला आलो, जे की जिथं गाड्या चालायला लागल्या. ते पलीकडला मेन रोड आहे, त्याच्या अलीकडे एक मेन रोड आहे. आणि हे पूर्ण लाईनच आहे कलरवाली. ती संपली तर तुम्ही एक वेळा येऊ शकता पणजीमध्ये. एक अर्धा ते 1 घंटा लई झालं. पूर्ण जेवढ्या 4-5 लाईन आहेत तेवढं फिरून अर्धा 1 घंटा खूप जास्त झालं हे फिरण्यासाठी. येऊ शकता तुम्ही. फोटो काढण्यासाठी एकदम सुंदर जागा आहे. पण मला काय असं एवढं विशेष वाटलं नाही, कारण नॉर्मल चालले. घराला फक्त मोठे मोठे कलर दिले. आणि हां, पणजीमधलं आपण आता 2 बघितले ठिकाण. आता 3रं ठिकाण बघूया की जे खूप जास्त फेमस आहे. ते म्हणजे अटल सेतू गोव्याचा म्हणला जातो त्याला. अटल सेतू गोवा. आणि तुम्हाला दाखवतो त्याचा नजारा. समोर जायला लागलेत गाड्या. आणि ह्याच्यावर लय भारी लावले बरोबर. जे लाईटिंगचे खंबे येतात त्याच्यावर जोकर टाईप लावलेले आहेत. सगळ्या ह्याच्यावर डिझाईन जोकरचे बनवले आहे का. हे बघा, इकडं पण बनवले आहे, इथं पण बनवले आहे आणि तिकडं पण बनवले. तुम्हाला झूम करून दाखवतो बघा. समोर जे रंगाची घरं होते त्या घराला क्रॉस केल्यास आपल्याला लागते अटल सेतू, जे की तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. किती मोठा दिसायला लागले. मला तर खूप भारी दिसायला लागला. आता कॅमेऱ्यामध्ये बघू शकता तुम्ही किती भारी दिसायला लागला. तर 4 पिलर आहेत. इथे एक पिलर आहे, तिथे एक पिलर. 1 2 3 4 1 2 3 4 पिलरवर आहे. आणि हे सगळे जहाज थांबलेत बघा. हे सगळे कसिनोसाठीचे. आणि वाळू काढणार आहे काय कशाचं झाड आहे ते मोठं झालेलं. खूप मोठं दिसायला लागलं. वाळूच काढायला दिसायला लागले आहे का. त्यामध्ये माल दिसायला लागले. वाळूचंच आहे वाटतं. आणि इथं जहाजं बी थांबल्या त्या ज्या संध्याकाळचे नाईट क्रुझिंग करायला होत्या. म्हणजे डिनर किंवा जेवण संध्याकाळच्या जेवणाचं किंवा सनसेटचं बघण्यासाठीचं 400 रुपये 500 रुपये एका माणसाला घेत्या. 1च घंट्याचं असतं ते. जसा दिवस खाली डुबला की घेऊन वापस घेऊन येतात. म्हणजे 5 वाजता घेऊन जातात आणि 6-6:30 वाजता वापस आणतात. म्हणजे जेव्हा पण सूर्य मावळत त्याच्यावर डिपेंड आहे. तर जहाज जायला लागले तेव्हा त्याच्यामध्ये त्या प्रकारचे सनसेट असते त्या प्रकारच्या जहाजामध्ये. आणि ते समोर जे दिसायला लागले तुम्हाला जहाज, मोठ्या जहाज दिसायला लागले. त्याच्यामध्ये कसिनो खेळलं जाते. म्हणजे त्या जहाज काय करतात संध्याकाळी 8-9 वाजता पूर्ण पाण्यामध्ये जातात आणि पाण्यामध्ये कसिनो खेळलं जाते. जर कसिनो त्यानंतर डान्सिंगचा आणि
अजून कायचा पार्टीचा तुम्हाला शॉक असला तर तुम्ही जाऊ शकता. मी काय केलं नाही, मला काही त्याचा काही अजिबात शॉक नाही, काय नाही, तर ते बी तुम्ही करू शकता. आणि माझ्या पाठीमागं होता तो अटल सेतू, जे गोव्याचा आहे, भारी दिसायला लागला. आणि समोरून जे पाणी यायला लागलं ती नदी आहे, ती आहे म्हणजे मांडवी नदी, जी की पाणी यायला लागले. मांडवी नदी ही पूर्ण समुद्रामध्ये इथून मिळायला लागली आणि बोट पण झाली आपली. तर तो अटल सेतू थोडा उंच आहे आणि पलीकडला 2 ब्रिज आहेत. त्या तुम्हाला आता एकच दिसत असतील कॅमेऱ्यामध्ये, पण 2 ब्रिज आहेत, एक पलीकडल्या साईडला आणि एक अलीकडल्या साईडला. तर असं समुद्राच्या किनाऱ्या चलत जाऊया, बघूया काय काय भेटते आपल्याला बघायला. आणि हे किंग्स कसिनो खूप मोठं कसिनो आहे, जे की इथं भेटतं आहे. आणि प्राईड एक कसिनो आहे, प्राईड काहीतरी असंच आहे, जे प्रेजिस्टिक काहीतरी असंच आहे त्या कसिनोचा, ते एक मोठं. तर बघू शकता तुम्ही पाणी किती वरीपर्यंत चढत असेल बघा, तुम्हाला दिसायला लागले का? मला वाटतं इथपर्यंत चढत असेल पाणी. तेव्हा आता संध्याकाळ नाही झाली अजून, 4च वाजायला लागले, तर पाणी थोडंसं खाली आहे. जसे संध्याकाळी होईल पाणी वर येतं आहे. अशा प्रकारच्या ज्या बोट असतात त्याच्यामध्ये डान्स केले ते. पलीकडली साईडला बी एक बोट थांबल्या, त्याच्यावर थोडंसं टावर टाईप लावलेलं दिसायला असेल. त्यातून खाली लाईटी चमकतात आणि सगळेजण नाचतात, दारू बिरे पिऊन सिगरेट करून. हे असे कसिनो टाईप असतात. मधामध्ये ह्याच्यामध्ये कसिनो असते आणि वरी नाचण्याचा, एन्जॉय करण्याचा, दारू पिण्याचा, सिगरेट फुकण्याचा हे कार्यक्रम चालू असतात. पण मला काय अजिबात आवडत नाही. आणि हे समुद्रापासून एकदम जवळच आहे, तिथून एंट्री होत्या आणि मग सगळ्याला पाठी जाते. संध्याकाळी 9-10 वाजता मग समुद्रात तिथं घेऊन गेले जाते. तर इथं खूप साऱ्या बस थांबल्या आहेत आणि खूप सारे कसिनो आहेत. इथे थांबली बोट आणि ती तिकडं किती मोठी, तिथं खूप मोठी दिसायला लागली तिकडल्या साईडला. आणि इथं आपले मच्छी मारणारे जे साध्या बोट आहेत ते तिकडल्या साईडला सगळं पार्किंग केलेले आहे. त्या ऑपोजिट साईडला आलो, म्हणजे जिकडं गाड्या जायला तिकडच्या साईडला आलो. आता समोरून बस आलेले, बस घ्यायचे, जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. इथेच बस स्टँड आहे, Y2 नावाची बस येणार आहे, जी काही आपल्याला घेऊन जाणार आहे मिरामार बेसला. जवळपास इथून 3 ते 4 किलोमीटर आहे, जास्त दूर नाही. बघूया बस कुठली येते. आणि ही आली गोवा पोलीसची गाडी, आपल्या महाराष्ट्रासारखीच आहे गेली. बघूया जी गोव्यातली शटल आहे ती कशी चालते, इथं लोकलला चालते. बाकी पणजीमध्ये बाकी कुठे चालते ते काय माहीत नाही मला, पण पणजीमध्ये तर चालते. पणजी मोठं दिसलं आणि इथं जरा क्राऊडेड आहे, म्हणजे माणसं जास्त राहते पणजीमध्ये. मडगावमध्ये थोडंसं मोकळं वाटलं मला सध्या तरी. तर बघूया गाडी कवर येते, इथंच आहे बस स्टॉप. तर आता घ्यायची होती शटल, घ्यायची होती पणजीमधली, ती गावामधलं. पण ही आपली प्रायव्हेटच बस आली. सवय लागली 4 दिवस झालं की प्रायव्हेट बसमध्ये बसायची. आणि ती जशी गाडी आली मी हात दाखला, लक्षात येत नाही ती गाडी घ्यायची म्हणून. घेतली नाही, कुठली पण घेतली. कधी पुन्हा नंतर आले तर ट्राय करू. तर आता घेतले 10,000 रुपये घे, जास्त काय घेणार नाही, कारण 3-4 किलोमीटर आहे. आता गाडी थांबली पेट्रोल टाकायला. गो ग्रीन 100 किती रुपये आहे बघा, तिथं लिहिलं आहे, दाखवतो तुम्हाला. 96 रुपये लिटर आहे, 96.45 रुपये लिटर पेट्रोल आहे. स्वस्त आहे वाटतं मला, महाराष्ट्रापैकी येते स्वस्तच आहे. सोडला आता मिरामार बीचला बसनं 10 रुपये घेतले. जिथून तुम्ही दाखवलं तुम्हाला अटल सेतू जे ब्रिज आहे तिथून दाखवल्यानंतर 10 रुपये घेतले. 3 ते 3.5-4 किलोमीटर होतं. आपलं हॉस्टेल चलत झालं तर 4 किलोमीटर, जास्त दूर नाही. आता मला सोडलं इथं मिरामार बीचला, जे की पणजीमध्ये येतं. पणजीच्या एकदम म्हणजे किनाऱ्याला येतं. तिथून तुम्हाला सनसेट दाखवेन मी तुम्हाला. काय दिवस असतं, सूर्यास्त दाखवेन, दिवस असतं झालं. तर झालं हवं मी तिथून समोरच एंट्रन्स आहे आणि बसवाल्याने इथंच कुठंतरी सोडलं आपल्याला. आणि इकडं एवढं खूप उंच झाड आहे तिथं, जे त्याचे कशाचे आहे इथं, म्हणजे लांब पानाचे आहे इथं. आणि इथं म्हणजे ह्याचे नारळाची झाडं खूप कमी दिसायला लागले. आणि ही कुठली झाड आहेत काय माहीत, एकदम उंच. तर जाऊया, तिथून एंट्री आहे म्हणलं त्यानं त्या बसपासून, तिथून मधात मिरामारला जाऊया. आणि झाडं खूप जास्त दिसायला इथं ह्याच्यापाशी, बीचपाशी. मला बेराबेर बीचची एंट्री केलेली मी. पाठीमागून मिरामार बीच आहे, त्याला जायला मध्ये पाठीमागे एंट्री होती. आणि इकडल्या साईडला गाडीची स्कूटी आणि पार्किंग 4 व्हीलरची लावली होती. आणि कुत्रे आहेत राहून, म्हणजे बीचला जाताना कुत्रे आहेत आहे का 4-5 एकदम निवांत झोपले तर होते. थंड हवा यायला लागली वाटतं समुद्रावरून, ती भारी वाटायला लागली. आणि झाड आहेत चार एकूण, जंगल असल्याने. आणि मधातच असा रस्ता केलेला आहे जाण्या येण्यासाठी. आणि काय बीचवर काय सेमच आहे. अंजुना बीच झालं, बागा बीच झालं, मिरामार बीच झालं, सेमच आहे. काय वेगळं दिसणार नाही आपल्याला, सेम. फक्त थोडीशी इथं माणसं जास्त असते मला वाटतं, दिसायला लागली तशी जास्त. पण
जे हॉटेल किंवा पार्टी क्लब्स हॉस्टेल जिथं अंजुनामध्ये बागामध्ये जवळजवळ होते इथं नाही येते, कारण इथं फक्त झाडं दिसायला लागेल मला, बाकी तर काही दिसणार झालं. बाकी तर सूर्य तर वरी डोक्यावर आहेतच. समोरून एंट्री केली झाडामधून आणि मला तिथून बघितलं तर काय कोणीच नाही आहे, म्हणजे कोण नाही म्हणजे हॉटेल नाही आहे, दुकानं नाही आहे, पार्टी क्लब नाही, काहीच नाही आहे. आणि समोर काय आणायला लागले ते 4-5 जण खांद्यावर धरून, काय बोट बीट आणायला लागले का काय माहीत काय आणायला लागले. आणि सगळं बघू शकता, फक्त जे माणसं आहेत त्या लोकल माणसंच आहेत, कोणी टुरिस्ट नाही, कोणीच नाही. पूर्ण मिरामार बीचला मिरामारचे जेवढे बी आहे पूर्ण लांबपर्यंत कोणी टुरिस्ट दिसणार आले मला. सगळे जे इथले लोकलचे आहेत तेच आहेत. आणि तिकडं खूप लांबपर्यंत पाण्यामध्ये समुद्रामध्ये बघितलं तुम्हाला छोट्या बोट दिसतील, छोटे नाही मोठ्या बोट दिसतील, ज्या की सामान घेऊन जातात लांबच्या जे प्रवास करतात त्याच्या. आता हीच मी तुम्हाला तिकडे दाखवलं तर बघा, वाळ घेऊन जायला आली तर वापस आले वाटतं तिकडे वाळू ते बी असून तिथं सामान टाकून. आणि बघा तिथं कॉलेजचे जे बी स्टुडंट आहेत त्यांचा खेळ चालू आहे, जे लोकलवाले आहेत त्यांचे चालू आहेत. तिथं 2-3 टीम आहेत निळ्या लाल कलरच्या, आणि इथं 2-3 टीम आहेत सेम एकाच कॉलेजच्या आहेत, पण काही स्पोर्ट इथे घ्यायला लागले त्यांचे जे खेळ आहेत आणि काही खेळ तिथे घ्यायला लागले. तर भारी आहे. पण सध्या तरी बघू शकता तुम्ही मिरामार बीचचा जो बी कार्यक्रम आहे आपला, हे होता मिरामार बीच पाठीमागं बघितलं. बघूया आता पुढला प्लॅन काय होतं आपला, कुठं जायचं काय अजून फिरण्यासारखं आहे का गोव्यामध्ये पणजीमध्ये जे विशेष आहे. बघूया काय होतं. 5:30 झाले, अजून 1 घंटा आपल्याकडं दिवस आहे संध्याकाळ व्हायला. बाहेर आल्याच्या नंतर आता एक आईस्क्रीम खावं म्हणलं, आईस्क्रीम खायचं लय मूड झाला, त्यामुळे आईस्क्रीम घेतली. 20 रुपयाची आईस्क्रीम आहे, ऑरेंज आपल्याकडे महाराष्ट्राकडे भेटते बघा तसल्या वर्गाची, खूप मोठी होती राव. 20 रुपयाला ठीक आहे, चांगलं चालतं आहे. टेस्ट लय भारी गेला, पण टेस्ट एकदम भारी आहे. आणि इथूनच डोना पावलो करके करून अशी एक जागा आहे जिथून की सनसेट खूप चांगला दिसते. मी बघितलं ऑनलाईन रिव्ह्यू बी ते खूप जास्त चांगले येतं. तर इथून 2-1 किलोमीटर आहे. तिथं जाऊया आपण, आपले प्रायव्हेट बस येईल आणि 2 मिनिटात जाऊया आपण तिकडं समोर मिरामीर बीचहून. आता वाजायला लागले 6 जवळपास आणि सूर्य मावळायला लागला. तर डोना पावलोला जायचं होतं, 2-1 किलोमीटर असेल मिरामीर बीचहून, पण ते कॅन्सल झालं कारण दिवस पण खाली जायला लागला आहे आणि माझ्या मोबाईलला चार्जिंग पण नाही. आणि इथून जायला 3 किलोमीटर आहे, इथून 3 किलोमीटरला जायला जवळपास 10 मिनटं लागते समजा, आणि तेवढा टाईम पण नाही. मी तिथून उतरल्याच्यानंतर 800 मीटर चालत जायचे. मग तिथून पुरे वरपर्यंत जिथं नजारा दिसते तिथपर्यंत जाऊस तर सूर्य तोपर्यंत खालीच येते, कारण 10 ते 15 मिनटात सूर्य खालीच येणार आहे. आता काय करणार, स्कूटी नाही नसल्या सगळं पब्लिक ट्रान्सपोर्टनं फिरायला लागलं आहे. तर काय करूया आपण इथून हॉस्टेलला वापस जाऊया, कारण पुढे जाण्यात तर काही अर्थ नाही आहे. इथून हॉस्टेल जवळपास तेवढंच आहे, 3-4 किलोमीटर दूर आहे. तर आता बसलो मी इथं, बसचा इंतजार करायला लागलो, बसची वाट पाहायला लागलो. तिकडून बस येणार आहे आपली आणि मग बसनं आपण जाऊया आपल्या हॉस्टेलकडे. तर 10 मिनटं थांबता मला आला कंटाळा, बस काही येणं झाले. तर जाऊ द्या मूर्ती बसच्या. आपण इथून 3 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर आपण वॉक करूया पणजीमधून, बघूया कसं वाटतंय. संध्याकाळचे 6 वाजून गेले तर आणि संध्याकाळ मावळायला झाले. तर आपण इथून 1-3 किलोमीटर चालत जाऊया. रोज तर चालायचं लागलं, आज कशाला कमी चालायचं आहे. आज बघूया पणजीमधून जाऊया काय बघायला भेटतंय. बिल्डिंग तर मोठ्या बघायला भेटायला. हे बघा ही किती मोठी बिल्डिंग आहे, एक 10 मजली बिल्डिंग असते. त्याच्या समोरची समोरची हे ऑफिस नाही बरं काय, राहण्याची जागा आहे, हॉटेल आहे वाटतं का राहण्याची जागा आहे काय माहिती. समोरचं बी तसंच आहे, हॉटेलच आहे वाटतं, कारण कार पार्किंग तर लागलेलीच आहे. इकडं पण तसंच आहे सेम. तर आता जायला लागलो, बघूया काय बघायला भेटतं आपल्याला. 3 किलोमीटर चलतच जाऊया, काय बसता एवढा इंतजार करायचा. या बसनं सोडलं मला इथं, जवळपास 2-2.5 किलोमीटर होतं. ते स्वतः येऊन मला चला मला चला जाऊ दे काय करणार आहे, येऊन समोर मुला चला. तर बसमध्ये बसलो आणि आलो. आता समोर दाखवतो तुम्हाला ज्या कसिनोमधल्या बोट आहेत आता लागल्यात आहे का, दुपारी जाताना नव्हत्या पण आता येतं बहुतेक तिकडे कुठेतरी आउटसाईडला लागले असत्या. आता संध्याकाळ झाले आणि मोठ्या बोट लागले, त्याच्यामध्ये कसिनो पार्टी सगळं काय होतं. तिथे एक लागले मॅजेस्टिक राईड म्हणून लिहिले बघा त्याच्यात आहे का, मॅजेस्टिक प्राईड आहे. त्यानंतर तिथे एक लागल्या, इथे एक लागल्या, सगळ्या मोठ्या बटा लागल्या. तर आता जाऊया जेवण करूया, बघूया काय भेटते जेवायला. संध्याकाळी लाईट बीट बी चालू झालेलं आहे.
आणि बसनं माशीच्या बाजारपेठेत सोडले माश्या भेटायला लागले. त्यानंतर स्ट्रीट फूड जे समुद्रामधले जीव आहेत त्यांचं खाण्यासाठी भेटणारे सी फूड म्हणजे प्रॉन्स असते किंवा मासे असते किंवा खेकडे बिकडे जे बी त्या मार्केट मला सोडलं आणि जायला लागलं. आणि बघूया आता काय काय भेटते समोर बघायला. अशा प्रकारचं मार्केट लागते गोव्यामध्ये. मलाही माहीत नव्हतं राव. एकाच बिल्डिंगमध्ये सगळं काय भेटायला लागले. जेवढं भाजीपाल्याचं आहे त्यानंतर वरी कपड्याचं आहे ते आहे का कपड्याचं. मोबाईलचं बी दुकान एकाच याच्यात आहे. इथं मोबाईलचं दुकान आहे. त्यानंतर पूर्ण लय भारी आहे राव. हे सिस्टम मला आवडली जी गोव्यामध्ये आहे. दुसरीकडे बी असेल पण मी याच्या अगोदर काय असं कधी बघितलं नव्हतं. बॅगीचं चपलीचं मोबाईलचं सगळं एकदम भारी. सगळं एकाच मार्केटमध्ये. मार्केट खूप मोठी आहे का. इकडल्या बी साईडला मार्केट आहे. सगळ्या गोष्टी भेटायला लागले. सफरचंद त्यानंतर सगळे फळं त्यानंतर भाजीपाल्याचं सगळं सामान. लसूण कसं लावलं एकदम भारी लावलं. कांदे भारी आहे. हे मला आवडलं. हे मार्केट भारी दिसायला लागले. चपलीचं दुकान इथंच आहे. चपली पण भेटायला लागतात. त्या पाठीमागं होतं ते जे व्हेजिटेबलचं म्हणजे पूर्ण मार्केटच होतं. व्हेजिटेबल तयार कपडे दुकान तयार चपलाचं मोबाईल शॉपीचं. मला ते चांगलं वाटलं. एकाच बिल्डिंगमध्ये पूर्ण मार्केट होतं. एकदम एक नंबर वाटलं. बघायला बी सुंदर वाटलं आलं. आणि कुठं लांब लांब जायची गरज नाही काय नाही. सगळं एका टोटल एका बिल्डिंगमध्ये होतं. तर आता काय करायला आलो मी एखादं हॉटेल बघायला आलो. रेस्टॉरंट म्हणजे खानावळ बघायला आलो मार्केटमध्ये. म्हटलं ते खानावळ जेवण्यासाठी खूप जास्त भूक लागली. दुपारपासून सकाळपासून फिरतलो. मोक्षामध्ये जेवण केलं त्यानंतर अजून जेवणच नाही केलं. तर तेच बघायला आलो मला कुठं भेटतं का इथं आसपास. आता जेवायला आलो आणि अशा प्रकारची वीज थाली मागली. त्यामध्ये 3-4 भाज्या येतात. दही आहे, खीर आहे, चपाती आहे, लोणचं आहे, भात आहे, पापड आहे. जेवण करूया आधी पहिल्यांदा. तर आता झालं जेवण. तुम्हाला दाखवायला कशी वेज थाली होती. 100 रुपयाची होती. स्वस्त भेटले राव. मला वाटलं 180-200 रुपयाला भेटेल. म्हणजे स्वस्त भेटले. अंजुना बीचवर तर मला 200 रुपये पर डे म्हणजे एका टाईमचं 2 वेज थाली 200 रुपयाला बोलायची. पण इथं तर 100 रुपयाला भेटली. 100 रुपयाची थाली आणि 120 रुपयाची पाण्याची बॉटल. 120 रुपयाची बिल झालं. मला वाटतं जास्त बिल होईल. काय म्हणजे किती झालं. चांगलं भेटली जी थाली. आता जेवण झालं आहे आणि रूमवर आपलं हॉस्टेलमध्ये रूमवर जाऊन फक्त झोपायचे. कारण आता काही करण्यासारखं नाही आहे. जे करण्यासारखं आहे ते कसिनो खेळायला गेले पार्टी करायला गेले नाही आपण करत नाही. तर आता काय करायचं नाही. फक्त आता जाऊन तिथं झोपायचे आणि सकाळी उठून आपल्याला ओल्ड गोवा आणि समोर काय होते बघायचे. कारण उद्या संध्याकाळची आपली रेल्वे आहे. तर आजच्या व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हां नवीन लोक येतात आणि ते लाल कलरचं बटन आहे ते काळं करतो. तर ते लाल बटनचं काळं करा आणि सबस्क्राईब करा. हे होतं आपली पूर्ण 3-4 दिवस गोव्यामध्ये. अजून झालेलं नाही. पुढे पण आपल्याला फिरायचेच आहे. उद्या पण जायचे. तर हे पणजीमध्ये मला असं काही विशेष वाटलं नाही. 2-3 घंट्यातच फिरणं झालं. मला वाटलं किती टाईम लागतं. सगळं जवळजवळच होतं. 3-4 जागा होत्या. ते डोना पॉलला बी जायचं होतं पण ते जरा टाईम आपल्याकडे नसल्यामुळे मी गेलो नाही. पुढच्या वेळेस आले जाऊ आपण. तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया. भेटूया पुढल्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत बघत राहा प्रवासी अजय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय.